श्रीदेव सोमेश्वर आणि गरम पाण्याचे कुंड हे ठिकाण आपण बघणार आहोत। हे प्रवेशद्वार आहे आणि इथून थोडंसं पायऱ्या उतरून जायचं आहे आणि हे देव सोमेश्वर आणि गरम पाण्याचे कुंड ही ठिकाण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मुंबई गोवा हायवेपासून अर्धा किलोमीटर आत आल्यानंतर राजवाडी या गावामध्ये हे सुंदर असे सोमेश्वर मंदिर आणि गरम पाण्याचे झरे हे ठिकाण आहे। हे ठिकाण आरवलीपासून 10 किलोमीटर अंतरावरती तसेच संगमेश्वर एस टी स्टँडपासून 13 किलोमीटर अंतरावरती आहे। उतरत्या पायऱ्यांचा खूप सुंदर असा रस्ता आहे आणि चारी बाजूनी गर्द हिरवीगार झाडी आहेत। एप्रिल महिन्यात मी या ठिकाणी माझ्या कुटुंबाबरोबर आलो होतो। एप्रिल महिना असूनसुद्धा मला उन्हाचा काहीच त्रास होत नाही आहे, इतकी दाट झाडी आहे आणि असं खूप सुंदर रस्त्याने मी पुढे येऊन सर्वप्रथम आपण गरम पाण्याचे कुंड बघणार आहोत। हे बघा, जांभ्या चिऱ्यामध्ये बांधकाम केलेलं आहे, वरती कौलं आहेत, इतके पाणी हे स्वच्छ आहे। ते पाण्याचा या कुंडाचा तळ आपल्याला दिसत आहे आणि हे 60 डिग्रीपर्यंत इतकं गरम आहे आणि ह्या पाण्यामध्ये गंधक असल्यामुळे ह्या पाण्याने आंघोळ केली असता त्वचेचे सर्व रोग बरे होतात। या परिसरामध्ये इतकी शांतता आहे की मला बऱ्याच पक्ष्यांचे आवाज खूप क्लिअर ऐकू येत होते आणि खूप प्रसन्न वाटत होतं या भागात येऊन। गरम पाण्याचे कुंड बघून झाल्यावर आपण मंदिर बघायला जाऊया। या कमानीतून प्रवेश केल्यावरती एक सुंदर मंदिर आपल्याला दिसणार आहे। खूप सुंदर असं लाकडाचं कोरीव काम आपण या मंदिराचं बघणार आहोत। या सुंदर अशा चिरेबंदी प्रवेशद्वारावरून आत गेल्यावर आपल्याला उतरत्या छपरांचे खूप सुंदर असे कोकणी पद्धतीचे एक मंदिर बघायला मिळेल। खूपच सुंदर असे मंदिर आहे। मंदिराच्या समोर काळ्या पाषाणात कोरलेली 20 ते 22 फूट उंच दीपमाळ मंदिराच्या समोरच आपल्याला बघायला मिळेल। या मंदिराबद्दल एक दोन खूप सुंदर अशी वैशिष्ट्ये सांगतो। या मंदिरामध्ये ऑइल पेंटचा वापर केलेला नाही आहे आणि जे लाकूड काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खिळे किंवा चुकांचा वापर देखील केलेला नाही। लाकूड एकमेकांमध्ये अडकवून हे मंदिर बांधण्यात आलेले आहे, त्याच्यामुळेच या मंदिराचा टिकाऊपणा वाढलेला आहे। ऑइल पेंट न वापरता सुद्धा मंदिर इतकं सुंदर आणि छान दिसतंय, खूपच अप्रतिम आहे। आणि अजून एक वैशिष्ट्य आहे, हे दुमजली गाभारा असलेलं मंदिर आहे। हा बघा, आपल्याला समोरच दिसेल दुमजली गाभारा आहे। वरच्या भागामध्ये गणपतीचं मंदिर आहे आणि खालच्या भागामध्ये शंकराचं मंदिर आहे। सर्वप्रथम आपण श्री गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया। वरील भागात खूप काळ्या दगडामध्ये कोरीव काम केलेला एक अप्रतिम असा गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्या मागे दगडामध्ये खूप सुंदर कोरीव काम केलेलं आहे। पूर्ण काळ्या पाषाणामध्ये बेसाल्ट रॉकमध्ये हे कोरीव काम आपल्याला बघायला मिळेल। आता आपण मंदिराच्या खालच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करूया आणि मंदिराच्या खालच्या गाभाऱ्यात असलेला श्रीदेव सोमेश्वर यांच्या शंकराच्या पिंडीचे दर्शन घेणार आहोत। शंकराच्या पिंडीच्या चारी बाजूनी 4 दगडी खांब आहेत आपल्याला दिसत आहेत आणि त्या 4 दगडी खांबांवरतीच वरचा गाभारा आहे। मागील बाजूस पार्वतीची मूर्ती आहे आणि खूप असे कोरीव काम केलेले 4 खांब आहेत आणि त्या खांबांवरतीच वरचा गाभारा मजबूत असा बांधलेला आहे आणि इथूनच वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे। खालच्या गाभाऱ्यातून वरती जाण्यासाठी एक रस्ता आहे। भवानी गडावरून ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पूर्वीच्या काळी एक भुयार देखील होते, परंतु ते भुयार आता बंद आहे। गाभाऱ्यामधील हे 4 खांब खूप सुंदर कोरीव काम केलेले आहेत। शंकराच्या पिंडीच्या समोरच नंदी महाराज विराजमान आहेत। शरभ प्राण्याचे शिल्प लाकडामध्ये कोरलेले आहे। शरभ प्राण्याच्या चित्रावरून एखाद्या पराक्रमी लष्करी सरदाराने हे मंदिर बांधल्याचे प्रयोजन केले असावे। तसेच शरभ प्राण्याचे 2 ठिकाणी हत्तीपंजर पकडलेला आहे व एका ठिकाणी कासव धरले आहे। या मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील जो सभामंडप आहे त्या सभामंडपात असलेलं हे सुंदर कोरीव काम आपण या खांबांच्या आजूबाजूला बघू शकतो। तसेच काही देवदेवतांची देवींची शिल्पे दगडामध्ये कोरलेली आहेत। हे समोर 4 देवता आहेत आणि एक गणपती बाप्पांची मूर्ती आहे। तसेच बाजूला एक छोटी शंकराची पिंड देखील आहे। मंदिराच्या छतावरील कौलांना आधार देण्यासाठी केलेल्या लाकडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आपण या मंदिरामध्ये बघू शकतो। हे लाकूड काम करताना खिळे आणि चुकांचा वापर केलेला नाही। लाकूड एकमेकांमध्ये अडकवून लॉक सिस्टीमने हे मंदिर तयार केलेलं आहे, त्याच्यामुळेच हे लाकूड
खूप वर्ष टिकलेला आहे. मंदिराला आधार देणारे लाकडी भव्य असे खांब, खूप नाजूक अशी कलाकुसर, तसेच लाकडांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि रामायण व महाभारतातील काही प्रसंग, हे सगळं जर बघायचं असेल तर तुम्हाला राजवाडी येथे येऊन हे सुंदर मंदिर एकदा नक्कीच बघायला हवे. महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये 3 दिवस पालखी सोहळा असतो. तसेच या मंदिराच्या बाजूला शिवाजी महाराजांचा श्री भवानीगड हा किल्ला देखील येथून जवळच आहे. नंदीच्या मागे ठेवलेला हा गोलाकार दगड नक्की कसला हे मला माहीत नाही. जर कोणाला माहीत असल्यास कमेंटमध्ये नक्कीच कळवावे. या मंदिराचा जीर्णोद्धार शंकर पांडुरंग साने यांनी 1960 साली केल्याची नोंद आहे. सदरचा हा माझा कोकण ट्रिपचा 4था व्हिडिओ आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.